नमस्कार मंडळी, आपलं श्री किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाल मिरचीची चटणी, आंबट गोड चटणी। कधीतरी काय होतं की तोंडाला टेस्ट नसते, भाजी खावाशी वाटत नाही किंवा भाजी कमी पडते, त्यानुसार घरात व लेडीजला खायला शेवटी काहीच नसतं, तर मग ही चटणी बनवून बघा, अर्जंट आणि झटपट होते। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी शेंगदाणे, 10-12 लाल मिरच्या, लसूण पाकळ्या, थोडासा गूळ आणि लिंबाचा रस थोडासा लागणार आहे, चवीपुरतं मीठ। कढई तापून घेऊया, लाल मिरची आणि लसूण पाकळ्या भाजून घेऊया। पहिले मिरची भाजूया, शेंगदाणे पण भाजायचे, पण पहिले मिरची भाजून घेऊया। मिरची भाजून झाली आहे, लसूण भाजून झालं आहे, त्याच्यात शेंगदाणे घालून घेऊया। शेंगदाणे भाजून घेऊया, हे सगळं भाजून झालं आहे। आता थंड करायला ताटात काढून घेऊया। थंड झालं आहे, आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया। वाटतानाच मीठ घालून घेऊया, मीठ चवीपुरतं घाला आणि थोडीशी पाणी घालून बारीक वाटून घ्यायची। कढईत थोडंसं तेल घालून घेतले, कढई तापली की आता जिरे घालून घेऊया फोडणीला। जिरे फोडणीला झाले, आपली मिरची वाटून झाली, हे असं वाटून घ्यायचं आहे। जिरे लाल झालेत, आपण हे वाटलेलं वाटण याच्यात घालून घेऊया तेलामध्ये। हे सगळं याच्यात घालून घेतले, हे परतून घेऊया। यात गूळ पण घालून परतून घेऊया। त्याला थोडंसं आता घट्ट होईपर्यंत कमी गॅसवर शिजून घ्यायचे। हे बघा, आता तेल सोडायला लागले म्हणजे आपली चटणी झाली आहे। चटणीचा कलरही चेंज झाला आहे। आता आपण काढून घेऊया, त्यात लिंबू पिळूया। एकदम थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे। तुम्हाला लिंबू नको असेल तर स्किप पण करू शकता, एकदम थोडंसं। आपली चटणी रेडी झाली आहे, आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। आपली चटणी डिशमध्ये काढून घेतली, खाण्यासाठी रेडी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।